नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या आपल्या चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले मित्रांनो, त्याच्या याद्यासुद्धा आता कुठे बघायचं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे याद्या प्रसिद्ध झाल्या मित्रांनो। तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ह्या याद्या बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बघू शकता शेतकऱ्यांना मिळालेली तोगडी मदत। मित्रांनो, शेतकऱ्यांना अतिशय कमी मदत ही याद्यामध्ये दर्शवलेली आहे मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारला जे पैसे आले होते मित्रांनो ते वापस करण्यास सुद्धा सुरुवात केली आहे। खात्यात जमा झाले होते अवघे मित्रांनो 1734 रुपये। या पैशाचे खरडून गेलेली जमीन कशी सुधारणार असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे मित्रांनो। ही न्यूज आहे मित्रांनो लोकमतवरची। तर मित्रांनो, चला आता आपण सविस्तर बघू काय म्हणतात। तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची अत्यल्प मदत देऊन शासनाने थट्टा केल्याचा प्रकार उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे समोर आला मित्रांनो। अतिवृष्टीला ग्रस्त भरपाई म्हणून केवळ 1734 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आले होते। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब राज्य सरकारला ईमेलसुद्धा केला मित्रांनो आणि त्यांना सांगितलं की ही रक्कम आमच्या काहीच कामीची नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते। पीक डायरेक्ट मित्रांनो पाण्यामुळे पाणी का पीक तिथे हे सुद्धा समजत नव्हतं। तरी पण शेतकऱ्यांची सरकारने थट्टा उडवली मित्रांनो। नुकसान भरपाई अत्यल्प म्हणजे की देऊनसुद्धा शेतकरी समाधानी होऊ शकत नाही मित्रांनो। इतकी कमी नुकसान भरपाई त्याने शेतकऱ्यांना काहीसुद्धा फरक पडत नाही। ते झाले ना मित्रांनो, असं म्हणतात की दुष्काळ 13वा महिना झाल्यावर झालं मित्रांनो। म्हणजे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास तर गेला, पण शेतकऱ्यांची सुद्धा सरकारने आता थट्टा उडवली आहे। सरकारच्या नावाने बोटेसुद्धा असं शेतकरी मोडत आहे। हिरामन राठोड यांना ज्या प्रकारे नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली आहे मित्रांनो, खरडीच्या अत्यल्प नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा जमा झाली। अशाच प्रकारची परिस्थिती इतरही शेतकऱ्यांची आहे। संतप्त शेतकऱ्यांनी म्हणजे हिरामन राठोड यांनी ईमेल पाठवून आपणाकडून मिळालेली माहे जून जुलैच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई 1734 रुपये सरकारला परत करण्यासाठी त्यांनी सरकारला मेलसुद्धा केलेला आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही मित्रांनो। नंतर काय म्हणतात ते, जून जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जगाच्या पोशिंद्यावर असे झोडपले की जवळपास त्याच्या सर्वस्व वाहून गेले। त्यामुळे शेतीतील पिके होतीची नव्हती करून टाकली। आता अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात खरडीचे पैसे जमा होत आहे मित्रांनो, परंतु यामध्ये शासनाकडून शेतकऱ्याची थट्टा केली जाते। टाकळी येथील शेतकरी हिरामन बस राठोड यांचे शेतकरी सर्वे नंबर 138/5 मधील 0.68 शेतकऱ्यावरील पीक मित्रांनो बघू शकता पूर्णतः खरडून गेले आहे मित्रांनो। त्या नुकसानीची शासनाकडून भरपाई म्हणून त्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलसावंगीच्या खात्यात केवळ 1734 रुपये मिळाले। त्यामुळे या शेतकऱ्याच्या डोक्यावर हात मारून घेत त्याने सरकारच्या नावाने बोटे सुद्धा मोडले आहे मित्रांनो। हिरामन राठोड यांना ज्या प्रकारे शासनाकडून खरडीची अत्यल्प नुकसान भरपाईची मदत जाहीर केली मित्रांनो, अशाच प्रकारची परिस्थिती इतरही शेतकऱ्यांची आहे। सरकारने शेतकऱ्यांची थट्टा उडवली मित्रांनो। ही होती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।